नमस्कार, माझे नाव अंजली आडोळे. मी इयत्ता 10वीचा भाग 2चा समरूपता धडा शिकवणार आहे. त्याच्यातला आपण सरवसांचे 1.1 बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं गणित. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. तर आपल्याला पहिले काय करायचंय, त्या त्रिकोणांना त्रिकोण 1 व त्रिकोण 2 असे नाव द्यायचे. मग आपण लिहू. पहिला त्रिकोण त्रिकोण 1 मानू. दुसरा त्रिकोण त्रिकोण 2 मानू. तर आपल्याला पहिल्या त्रिकोणाचा पाया पाया म्हणजे बेस तो किती दिलाय? 9 दिलाय. तर ते आपण लिहून घेऊ. पहिल्या त्रिकोणाचा पाया पायाला इंग्लिश मधून काय बोलतात? बेस. बरोबर. आपल्याला किती दिलाय? 9. आणि उंची किती दिलेली आपल्याला? 5. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आपल्याला दिलेला आहे 10 आणि उंची आपल्याला दिलेली आहे 6. तर आपल्याला इथे कोणतं सूत्र वापरावं लागेल? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मध्ये कसं लिहायचं? त्रिकोण 1 छेद त्रिकोण 2 बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तसंच खाली येईल 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर आपल्याला या सूत्रामध्ये किमती भरून घ्यायच्या. 1/2 गुणिले पाया किती दिलेला पहिल्या त्रिकोणाचा? 9 गुणिले उंची किती दिले? 5. 1/2 गुणिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 गुणिले उंची 6. हा 1/2 सारखा म्हणतो कॅन्सल झाला. तर 9 गुणिले 5 उरले काय? 9 गुणिले 5 छेद 10 गुणिले 6 बरोबर. यांचा समोरासमोर गुणाकार करायचा. 9 5 45 10 याला कितीने भाग जातो? 15 त्रिक 45 15 चौक 60 बरोबर 3/4 म्हणजे बरोबर उत्तर काय आलं? 4. आता आपल्याला याचा गुणधर्म लिहायला लागेल. तर तो गुणधर्म काय आहे? तो गुणधर्म काय आहे? 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे आहे. म्हणून त्या त्रिकोणाचे किती आहे? 3 4.